सोलापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी मोठी धडक कारवाई केली. नीलमनगर परिसरात आकाशवाणी केंद्राजवळ तब्बल 15 ते 20 अनधिकृत खोके जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर बुलडोझर चालवत महापालिकेच्या पथकाने संपूर्ण परिसर मोकळा केला. कारवाई दरम्यान काही पत्र्यांचा अनधिकृत खोक्यांमध्ये हातभट्टी, दारूचा अवैध व्यवहार सुरू असल्याचे उघड झाले. तसेच अनेक जण खुलेआम बसून दारू पीत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अतिक्रमणाचा आडून अवैध धंदे फोफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. या खोक्यामुळे परिसरात असामाजिक घटनांची वर्दळ वाढली असून महिलांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर कारवाईचा निर्णय घेतला. कारवाई दरम्यान काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तात महापालिका पथकाने सर्व अतिक्रमणे हटवली. अनेक वर्षापासून उभारण्यात आलेले खोके, टपऱ्या आणि पत्र्याचे शेड हटवल्याने परिसर मोकळा झाला आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा देत शहरात कोठेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई सुरूच राहील असे सांगितले आहे.